रवा उत्तप्पा बनवण्यासाठी तसं तर खूपच सोपं आहे. आमच्या लहानपणी माझी बहीण हे उत्तप्पे बनवायची तेव्हा तिची थोडीशी तोडमोड व्हायची, पण खायला अतिशय चविष्ट लागायचे. तर आज नाश्त्यासाठी रवा उत्तप्पाच बनवला होता. त्याच्यासाठी रव्यामध्ये दही आणि चवीनुसार मीठ घालून थोडं-थोडं पाणी घालून रवा भिजवून ठेवलेला आहे बाजूला. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली. 10 मिनिटामध्ये रवा भिजून तयार होतो. तर आता कट केलेलं सगळं साहित्य रव्यामध्ये घातलं. थोडंसं पाणी टाकून छान उत्तप्प्यासाठीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. तवा ठेवला गॅसवर आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून थोडं-थोडं बॅटर टाकून छान असा उत्तप्पा बनवून घेतलेला आहे. मस्त असं थोडंसं तेल टाकून 5 मिनिटं झाकून ठेवलं आणि छान असा आपला उत्तप्पा आता इथे बनून तयार होतो. तर अशाच पद्धतीने मी सगळे उत्तप्पे बनवून घेतलेले आहेत. खायला एकदम छान चविष्ट हे उत्तप्पे झाले होते आणि जाळीदारही झाले होते हे उत्तप्पे. त्याच्यासोबत खाण्यासाठी लाल चटणी बनवली होती. तर अशा पद्धतीचे उत्तप्पा तुम्हीही एकदा नक्की करून बघा. आवडले असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.